Hello everyone, welcome to our YouTube channel. My name is Gaurav and today we are going to see the concept of operator overloading. Have you ever wondered how operators like plus, minus work with user-defined types? Well, that's exactly what we are going to unveil today. So let's start with the video. So this is the today's agenda. First, we will see operator overloading, then restrictions on that operator overloading. After that, friend function, then overloading the unary operator, overloading the binary operator. So let's start with the concepts. First concept is operator overloading. Operator overloading, it is a feature in programming language that allows you to redefine behavior of operator when it is applied to object of user defined class. In other words, we can provide customized functionality to the operator. आता ऑपरेटर ओव्हरलोडिंग ही एक अशी कन्सेप्ट आहे की ज्याने आपण जे आपले ऑपरेटर्स आहे, सपोज प्लस आहे, मायनस आहे, तर त्याला आपण युजर डिफाईन्ड बिहेवियर देऊ शकतोय. म्हणजेच कसं की सपोज आपल्याकडे क्लास आहे, क्लास 1, त्याचा ऑब्जेक्ट आहे OBJ1, बरोबर. देन क्लास 1चं पण दुसरं ऑब्जेक्ट आहे OBJ2, बरोबर. आता आपल्याला एक प्लस नावाचा ऑपरेटर याला ओव्हरलोड करायचं आहे की जो ह्या ऑब्जेक्टची सम करू शकेल, बरोबर. आता मग आपण हे कसं करू शकतो, तर हे आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंगच्या मदतीने करू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल वी कॅन डिफाईन दॅट हाऊ टू ऑब्जेक्ट्स कॅन बी ऍडेड. ओके, कार, माय कार 1, कार, माय कार 2 and then my car 1 plus my car 2. This is the known as operator overloading. In simple words, operator overloading means म्हणजे आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये असं करतो की जे पण आपले ऑपरेटर्स आहे, सपोज प्लस आहे, मायनस आहे, प्लस प्लस ऑपरेटर आहे, इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे, डिक्रीमेंट ऑपरेटर आहे, तर या ऑपरेटर्सला आपण युजर डिफाईन म्हणजे त्यांना आपण सांगायचं की तुम्हाला काय करायचंय. समजलं? म्हणजे आपण ओव्हरलोड करतो म्हणजे काय करतो की त्यांना एक रिडिफाईन करतो त्यांच्या बिहेवियरला. म्हणजे इन शॉर्ट असं समजा की आपण प्लसला सांगतोय की तू मायनसचं काम कर, मायनसला सांगतोय की तू प्लसचं काम कर. म्हणजे हे आपण ठरवतोय की प्लसचं साईन वापरल्यावरती समोरच्या ऑपरेटरने काय काम केलं पाहिजे. ओके, देन आता ऑपरेटर ओव्हरलोडिंग करताना काही रेस्ट्रिक्शन्स आहेत. आता ते रेस्ट्रिक्शन्स इथे लिहिले. फर्स्ट, ओनली एक्झिस्टिंग ऑपरेटर कॅन बी ओव्हरलोडेड. ओके, ओनली एक्झिस्टिंग ऑपरेटर कॅन बी ओव्हरलोडेड म्हणजेच की जे ऑपरेटर आधी अवेलेबल आहेत, प्लस, मायनस, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट, लेस दॅन, ग्रेटर दॅन, फक्त आपण हेच ऑपरेटर ओव्हरलोड करू शकतो. त्यानंतर बेसिक मिनिंग ऑफ ऑपरेटर रिमेन्स सेम. म्हणजे ऑपरेटरचा जो बेसिक मिनिंग आहे आपण रिडिफाईन जरी केलं तरी त्याचा बेसिक मिनिंग तर सेमच असणार आहे. तो कसा असेल ते तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये सांगतो. थर्ड पॉइंट आहे की ओव्हरलोडेड ऑपरेटर फॉलोज सेम सिंटॅक्स. आता ओव्हरलोडेड ऑपरेटर फॉलोज सेम सिंटॅक्स. सपोज आपण इथे काय केलंय की क्लास 1चा एक ऑब्जेक्ट आहे, क्लास 2चा एक ऑब्जेक्ट आहे, तर आपण प्लसला त्याला ओव्हरलोड करतोय, बरोबर. बट प्लसचा सिंटॅक्स कसा आहे की पहिले एक ऑपरंट असेल, त्यानंतर मध्ये ऑपरेटर, म्हणजे आपला ऑपरेटर कोणता आहे प्लस, देन परत दुसरा एक ऑपरंट. समजलं? म्हणजे बेसिक सिंटॅक्स हा बदलला जाणार नाही. त्यानंतर फोर्थ वन, युनरी ऑपरेटर ओव्हरलोडेड बाय मेंबर फंक्शन. म्हणजे युनरी ऑपरेटर आपण दोन प्रकारे ओव्हरलोड करू शकतो, बाय युझिंग मेंबर फंक्शन अँड बाय युझिंग फ्रेंड फंक्शन. आता मेंबर फंक्शन काय? मेंबर फंक्शन हे एक असं फंक्शन असतं की जे क्लासमध्ये डिक्लेअर अँड डिफाईन केलेलं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे क्लास ए, बरोबर. क्लास ए मध्ये पब्लिक, इथे एखादं व्हेरिएबल आहे आपल्याकडे इंटिजर ऑफ ए, त्यानंतर आपल्या एचं हे कन्स्ट्रक्टर झालं. ओके, देन आता आपण काय करतो, एक ऑपरेटर ओव्हरलोड करायचा. सपोज आपल्याला प्लस ऑपरेटर ओव्हरलोड करायचा, बरोबर. मग त्याचा सिंटॅक्स कसा आहे, सगळ्यात पहिले त्याचा रिटर्न टाईप. त्या कोणतं पण फंक्शन लिहिताना त्याचा आपल्याला रिटर्न टाईप द्यावा लागतो. मग ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये त्या फंक्शनचा रिटर्न टाईप असतो त्या क्लासचं नाव. समजलं? त्या क्लासचं नावच त्याचा रिटर्न टाईप असतो. देन त्यानंतर आपल्याला एक ऑपरेटर नावाचा कीवर्ड यूज करावा लागतो. त्यानंतर तो आपल्याला ऑपरेटर द्यावा लागतो. आता प्लस पाहिजे आपल्याला म्हणून आपण प्लस ऑपरेटर देणार. त्यानंतर इथे पॅरामीटर्स द्यावा लागतात, बरोबर. म्हणजे जे पण फंक्शन क्लासच्या मध्ये डिक्लेअर केले जातात त्यांना म्हणतात मेंबर फंक्शन. बट फ्रेंड फंक्शन कोणते असतात की जे फंक्शन आपण फक्त क्लासच्या मध्ये डिक्लेअर करतो,
डिक्लेअर करतो, डिफाईन नाही. तर मग डिक्लेअर कसे करतो आपण? फ्रेंड, देन वॉइड त्याचा रिटर्न टाईप, देन माय फंक्शन. ओके, देन मग आपण काय करतो, ते जे इथे आपण डिक्लेअर केले तर त्याला आपल्याला डेफिनेशन द्यावे लागते, बरोबर. तर मग आपण वॉइड माय फंक्शन ही त्याची डेफिनेशन दिली आणि मग हे फंक्शन आपण क्लासच्या बाहेर डिक्लेअर केलं. मेंबर फंक्शन क्लासच्या आत डिक्लेअर केले जातात आणि फ्रेंड फंक्शन क्लासच्या बाहेर डिक्लेअर केले जातात. पुढे फ्रेंड फंक्शनच्या रिलेटेड एक्झाम्पल्स आणि त्याच्या डेफिनेशन्स आहेत. ओके, सो मेंबर फंक्शन ऍक्सेप्ट नो पॅरामीटर, म्हणजे आपण जेव्हा पण युनरी ऑपरेटरला ओव्हरलोड करतो तेव्हा जे पण मेंबर फंक्शनचा यूज करून आपण ओव्हरलोडिंग करतोय त्यासाठी तो कोणतेही पॅरामीटर घेत नाही. त्यानंतर फ्रेंड फंक्शन ऍक्सेप्ट अप टू 1 पॅरामीटर. फ्रेंड फंक्शन अप टू 1 म्हणजे 1 पॅरामीटर पर्यंत घेऊ शकतो काय आर्ग्युमेंट. ओके, आता युनरी ऑपरेटर म्हणजे कोणते ऑपरेटर की ज्या ऑपरेटरला म्हणजे एकच ऑपरेंटची गरज असते. सपोज आता एक युनरी ऑपरेटर असे प्लस प्लस बी, बरोबर, याला म्हणतात प्री इन्क्रीमेंट. बी प्लस प्लस याला म्हणतात पोस्ट इन्क्रीमेंट. ओके, इथे हे प्लस प्लस आहे, ते कोणतं युनरी ऑपरेटर आहे. देन अजून कोणतं आहे? मायनस मायनस आहे, बरोबर. त्यानंतर एक नुसतं निगेशन दाखवणार एक मायनस साईन सुद्धा असतं, तर ते सुद्धा एक युनरी ऑपरेटर आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बायनरी ऑपरेटर. ओके, बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडेड बाय युझिंग मेंबर फंक्शन ऍक्सेप्ट अप टू 1 पॅरामीटर. म्हणजे जे पण बायनरी ऑपरेटर असतं ते जर आपण मेंबर फंक्शनच्या मदतीने ओव्हरलोड केलं तर तो एक पॅरामीटर ऍक्सेप्ट करेल. त्यानंतर जर बायनरी ऑपरेटर आपण फ्रेंड फंक्शनच्या मदतीने ओव्हरलोड केलं तर तो अप टू 2 पॅरामीटर ऍक्सेप्ट करू शकतो. ओके, देन सम ऑफ द ऑपरेटर कॅनॉट बी ओव्हरलोडेड. म्हणजे हे काही ऑपरेटर्स आहे की ते ओव्हरलोड करू शकत नाही. सगळ्यात पहिले कोणतं? साईज ऑफ ऑपरेटर. आता साईज ऑफ ऑपरेटर काय करतं? साईज ऑफ ऑपरेटर आपल्याला आपल्या ऑपरेटरची म्हणजे आपण त्याला जो पण ऑपरंट पास करतो त्याची साईज देतं. सपोज साईज ऑफ ऑपरेटर कसं वर्क करतं? साईज ऑफ याच्या फंक्शनमध्ये सपोज मी ए व्हॅल्यू दिली आणि इंटिजर ए इथे आपण डिक्लेअर केलेला असतं, तर साईज ऑफ ए म्हणजे इंटिजरची साईज किती असते? 4 बाइट्स. ओके, यासाठी म्हणजे कोणत्याही डेटा टाईपची आपल्याला साईज फाइंड करायची असेल तर आपण त्यासाठी साईज ऑफ ऑपरेटर यूज करतो. देन दुसरं आहे मेंबर ऑपरेटर. मेंबर ऑपरेटर हे आपण कधी यूज करतो? जेव्हा आपण ऑब्जेक्टच्या मदतीने क्लासमधील काही प्रॉपर्टीज किंवा क्लासमधील काही फंक्शन्स आहेत त्यांना आपल्याला ऍक्सेस करायचं असेल तर तेव्हा आपण डॉट ऑपरेटर म्हणजेच कोणतं? मेंबर ऑपरेटर यूज करतो. देन स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर हा आपला क्लासच्या बाहेर यूज होतो की आपण कंपायलरला सांगतो की या क्लासचा स्कोप या फंक्शनला पण द्यायचा आहे. ओके, जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाहीये, फक्त हे बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. देन कंडिशनल ऑपरेटर. कंडिशनल ऑपरेटर कोणतं आहे? क्वेश्चन मार्क कोलन. याला आपण टर्नरी ऑपरेटर सुद्धा म्हणतो. टर्नरी ऑपरेटर ओव्हरलोड होत नाही. ओके, देन नेक्स्ट रूल. आता नेक्स्ट टॉपिक आहे ऑपरेटर फंक्शन. ओके, ऑपरेटर फंक्शन ऍज अ क्लास मेंबर वर्सेस ऑपरेटर फंक्शन ऍज अ फ्रेंड फंक्शन. म्हणजे आपल्याला ऑपरेटर ओव्हरलोडिंग करायची, बरोबर. ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे आपण 2 वेनी करू शकतो. एक तर म्हणजे मेंबर फंक्शन यूज करून. मेंबर फंक्शन म्हणजे जे फंक्शन क्लासच्या मध्ये लिहिलेलं असतं त्याला मेंबर फंक्शन म्हणतो, बरोबर. आणि दुसरं म्हणजे फ्रेंड फंक्शन यूज करून. तर मग आपण इथे लिहिणार ऑपरेटर फंक्शन ऍज अ क्लास मेंबर. आधी आपण क्लास मेंबरचा यूज करून ऑपरेटर ओव्हरलोडिंग बघूया. When an operator function is declared as a member of a class, it has direct access to the private and protected member of the class. Okay, it is defined inside the class and accessed by using the object. Okay, आता यांचं काय म्हणणं आहे की जेव्हा पण तुम्ही एखाद्या क्लासला म्हणजे एखाद्या फंक्शनला क्लासच्या मेंबरचा यूज करून ऑपरेटर ओव्हरलोडिंग करताय, म्हणजे फंक्शन ऍज अ मेंबर ऑफ अ क्लास त्याचा यूज करून ऑपरेटर ओव्हरलोडिंग करतोय, तर त्याला डायरेक्टली ऍक्सेस असेल. कशाला? प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड व्हेरिएबल्सला डायरेक्टली ऍक्सेस असेल. ओके, आणि तो कुठे असेल? इट इज डिफाईन्ड इनसाइड द क्लास, म्हणजे क्लासच्या आत डिफाईन केलेला असेल. ओके, त्यानंतर हे एक्झाम्पल आहे. आता हे जे एक्झाम्पल आहेत हे तुम्हाला लर्न नाही करायचे,
कारण एक्झाम्पल जर तुम्ही लर्न केले तर असे किती एक्झाम्पल लर्न करशाल. तर आता ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा ॲक्च्युअलमध्ये कोड आहे ना, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आणि कोणता पण म्हणजे जर एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क्स पाडायचे असतील तर कोणता पण क्वेश्चन आला तर त्याच्या रिलेटेड आहे ना एखादं एक्झाम्पल द्यायचं आणि ते एक्झाम्पलच एक्सप्लेन करायचं. आणि जेव्हा पण तुम्ही एक एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करताना तर कोणताही एक्झामिनर तुम्हाला त्या क्वेश्चनमध्ये मार्क कट करू शकत नाही. ओके, दिस इज अ माय ट्रिक ऑफ स्टडी. आता सगळ्यात पहिले आपण काय केलं, क्लास डिक्लेअर केलाय, क्लास माय क्लास. ओके, माय क्लासचा हा सिंटॅक्स म्हणजे क्लास डिफाईन करायचा हा सिंटॅक्स. त्यानंतर त्याचा एक प्रायव्हेट मेंबर आहे. प्रायव्हेट मेंबर हा प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर, बरोबर. इंटिजर व्हॅल्यू, इंटिजर व्हॅल्यू म्हणजे इंटिजर टाईपचा व्हॅल्यू नावाचा एक व्हेरिएबल तयार केला. त्यानंतर पब्लिकमध्ये माय क्लास म्हणजे हे काय, क्लासचं नेम आणि फंक्शनचं नेम जर सारखं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कन्स्ट्रक्टर. माय क्लास इज अ कन्स्ट्रक्टर ऑफ अवर क्लास. ओके, नाव माय क्लासला आपण एक पॅरामीटर घेतलाय, कोणता, व्हॅल्यू. व्हॅल्यू हा जो पॅरामीटर आहे, जेव्हा पण आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू तेव्हा आपण मेन फंक्शन मधून व्हॅल्यू या पॅरामीटरला काहीतरी व्हॅल्यू पास करू, व्हॅल या पॅरामीटरला काहीतरी व्हॅल्यू पास करू. ओके, आता आपण ही जी पण व्हॅल्यू आली तर त्या व्हॅल्यूला आपल्या क्लासच्या प्रायव्हेट मेंबर ही जी व्हॅल्यू आहे याच्यामध्ये आपल्याला कॉपी करायचं आहे. तर कॉपी करण्यासाठी हा सिंटॅक्स आहे, माय क्लास इंटिजर सेमिकोलन व्हॅल्यू आणि व्हॅल पास केलं. ओके, आता जेव्हा आपण या व्हॅल्यू नावाच्या व्हेरिएबलमध्ये डेटा आपला काढून घेतलाय तर आता आपल्याला काय करायचं आहे, ऑपरेटर ओव्हरलोडिंग करायची, बरोबर. आता आपण कोणता ऑपरेटर ओव्हरलोड करणार आहे, प्लस ऑपरेटर ओव्हरलोड करणार आहे. आता कोणताही ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा कोड असला तर त्यामध्ये हा जो काही सिंटॅक्स आहे तो तर सेमच असणार आहे, फक्त जे लॉजिक बदलणार आहे ते रिटर्न माय क्लास हे जे इथे लिहिलंय ना तेच लॉजिक बदलणार आहे. सपोज तुम्हाला क्वेश्चन आला की ओव्हरलोड ऑपरेटर फॉर वेक्टर ऍडिशन, तर तुमचं ऑपरेटर त्या ऍडिशनचं प्लसच असणार आहे, बरोबर. त्यानंतर इथे कॉन्स्टंट माय क्लास ऑदर, इथे अजून एक पॅरामीटर वाढेल आणि त्यानंतर रिटर्न करताना तुम्ही काय करशाल, व्हॅल्यू प्लस ऑदर व्हॅल्यू, म्हणजे रिटर्न करण्याचं लॉजिक आपलं चेंज होईल. बाकी ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा कोड सेमच आहे. आता ओपी हा एक असा सब्जेक्ट आहे की ज्यामध्ये ना कोड्स विचारले जाऊ शकतात, म्हणजे पॉसिबिलिटी आहे की कोड पण विचारले जाऊ शकतात. तर त्यासाठी तुम्हाला जर ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा कोड विचारला आणि जर सपोज आपल्याला माहितीच नाही का मला कोणता कोड लिहायचा आहे किंवा काही लॉजिक लिहायचं आहे, तर सरळ आणि साधं सोपं, जर तुम्हाला प्लस ऑपरेटर यूज करायचा, प्लस ऑपरेटर ओव्हरलोड करायला लावलाय तर इथे प्लस ऑपरेटर ओव्हरलोड करायचा. हे लॉजिक आहे, हे जसलीन तसं हेच लॉजिक जरी लिहून दिलं तरी तुम्हाला 5 मार्क्सच्या क्वेश्चनला 4 मार्क्स किंवा 3 मार्क्स आरामात पडू शकता. समजलं, ही आहे अभ्यास करायची टेक्निक. कारण एक्झामिनर काय विचार करतो की ठीक आहे त्यांनी बाकीचा सिंटॅक्स व्यवस्थित लिहिलाय आणि फक्त लॉजिक चुकलंय तर मग तो मार्क्स देऊन टाकतो. ओके, म्हणजे काही न लिहिण्यापेक्षा तुम्हाला जो कोड येतोय ना तो लिहिला तरी तुम्हाला मार्क्स पडू शकता. आता सगळ्यात पहिले माय क्लास, आपण क्लासचा सिंटॅक्स घेतला, प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायरमध्ये व्हॅल्यू डिक्लेअर केली, इंटिजर व्हॅल्यू डिक्लेअर केली. त्यानंतर पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायरच्या अंडर माय क्लास म्हणजे आपण कन्स्ट्रक्टर डिक्लेअर केलं. त्यानंतर माय क्लास म्हणजे हा काय झाला, आता आपण एक फंक्शन बनवतोय, इन शॉर्ट आपण एक फंक्शन बनवतोय की जे ऑपरेटर ओव्हरलोडिंग पॉसिबल करेल. ओके, माय क्लास हा त्या फंक्शनचा रिटर्न टाईप झाला, म्हणजे जे पण हे ऑपरेटर फंक्शन रिटर्न करेल जी व्हॅल्यू, ती व्हॅल्यूचा टाईप जो डेटा टाईप असेल तो माय क्लासचा असेल, माय क्लास टाईपचा डेटा टाईप असेल. ओके, त्यानंतर माय क्लास, देन ऑपरेटर हा कीवर्ड, देन जे आपल्याला ऑपरेटर ओव्हरलोड करायचं आहे त्याचा सिम्बॉल, इथे या केसमध्ये प्लस आहे. त्यानंतर कॉन्स्टंट माय क्लास ऍड्रेस ऑफ अदर क्लास. ओके, हे काय की आपण आपल्या या क्लासचा एक रेफरन्स व्हेरिएबल घेतोय. ओके, रेफरन्स व्हेरिएबल घेतोय आणि तो रेफरन्स व्हेरिएबल दुसऱ्या क्लासच्या ऑब्जेक्टला म्हणजे सेम क्लासच्या दुसऱ्या ऑब्जेक्टला पॉइंट आउट करेल. मी तुम्हाला खाली इथे सांगतो. इथे मेन फंक्शनमध्ये आपण 2 ऑब्जेक्ट बनवले, बरोबर. आता मी केलं ऑब्जेक्ट 1 प्लस ऑब्जेक्ट 2 असं केलं, तर इथे ही जी व्हॅल्यू आहे ऑब्जेक्ट 1 ची, तर ह्या व्हॅल्यूमध्ये ऑब्जेक्ट 1 ची व्हॅल्यू रिप्लेस होईल आणि ऑदर डॉट व्हॅल्यूमध्ये ही ऑब्जेक्ट 2 ची होईल. ओके, तर हा कोड आहे ऑपरेटर फंक्शन बाय युझिंग क्लास मेंबर फॉर ओव्हरलोडिंग प्लस ऑपरेटर.
ओके, म्हणजे प्लस ऑपरेटर ओव्हरलोड करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे की ऑपरेटर फंक्शन ॲज अ फ्रेंड फंक्शन. ओके, आता फ्रेंड फंक्शन काय असतं? फ्रेंड फंक्शन आर नॉन मेंबर फंक्शन ऑफ दॅट आर डिक्लेअर्ड इनसाइड क्लास अँड हॅव ॲक्सेस टू प्रायव्हेट अँड प्रोटेक्टेड मेंबर्स. ओके, म्हणजे फ्रेंड फंक्शन हे एक असे फंक्शन आहे की जे क्लासचे मेंबर नसतात अँड दॅट आर डिक्लेअर्ड इनसाइड क्लास, म्हणजे त्यांचं फक्त डिक्लेरेशन क्लासच्या अंडर असतं, बट त्यांची जी डेफिनेशन असते ती क्लासच्या बाहेर असते. अँड हॅव ॲक्सेस टू इट्स प्रायव्हेट अँड प्रोटेक्टेड मेंबर्स. आता क्लासच्या मध्ये डिक्लेअर केले म्हणजे त्याच्या प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड मेंबर्सला ऍक्सेस तर ऑब्व्हियसली असणारच आहे. ओके, आता फ्रेंड फंक्शनचं सांगत होतो तुम्हाला. हे बघा, आपल्या क्लासचा सिंटॅक्स, त्यानंतर प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर, त्यानंतर इंटिजर व्हॅल्यू, सेम कोड आहे, देन पब्लिक माय क्लास इंटिजर, त्या क्लासचा आपलं कन्स्ट्रक्टर आहे, देन फ्रेंड. आता फ्रेंड फंक्शन हे फ्रेंड कीवर्डने डिक्लेअर केलं जातं. त्यानंतर माय क्लास हा काय आपला रिटर्न टाईप, देन ऑपरेटर कोणते? प्लस ऑपरेटर, मायनस ऑपरेटर, देन कॉन्स्टंट माय क्लास ॲड्रेस ऑफ ऑब्जेक्ट 1, कॉन्स्टंट माय क्लास रेफरन्स ऑब्जेक्ट 2. ओके, आता इथे क्लासची डेफिनेशन संपली आहे, म्हणजे क्लासचा स्कोप कुठून आहे? या लाईन पासून तर या लाईन पर्यंत, इथपर्यंत क्लासची डेफिनेशन संपली. आता आपण जे माय क्लास ऑपरेटर प्लस हे जे फंक्शन आपलं फ्रेंड फंक्शन म्हणून डिक्लेअर केलं होतं ना, तर त्या फंक्शनला आपल्याला डिफाईन करायचंय. ओके, क्लासमध्ये काय केलं? डिक्लेअर केलं. आपण क्लासच्या बाहेर काय करणार? डिफाईन करणार. आता डिफाईन कसं करणार? माय क्लास, त्या फंक्शनचा रिटर्न टाईप दिला हा माय क्लास, देन ऑपरेटर प्लस, देन कॉन्स्टंट माय क्लास ऑब्जेक्ट 1, कॉन्स्टंट माय क्लास ऑब्जेक्ट 2, रिटर्न माय क्लास ऑब्जेक्ट 1 डॉट व्हॅल्यू प्लस ऑब्जेक्ट 2 डॉट व्हॅल्यू. ओके, आता मेन फंक्शनमध्ये माय क्लास डॉट ऑब्जेक्ट ऑफ 5, माय क्लास डॉट ऑब्जेक्ट ऑफ 10. आता तुम्ही म्हणशाल की इथे आधीच्या कोडमध्ये एकाच ऑब्जेक्टचा रेफरन्स होता आणि आत्ताच्या कोडमध्ये 2 ऑब्जेक्टचा रेफरन्स आहे. हे यासाठी आहे कारण आधीचा जो ऑपरेटर ओव्हरलोडिंग आपण केलं ते कशाचा यूज करून केलं? मेंबर फंक्शनचा यूज करून केलं. आणि मेंबर फंक्शन हे क्लासचा मेंबर असल्यामुळे ना काय होतं की ते क्लासचा म्हणजे जो क्लासचा जो करंट ऑब्जेक्ट आहे ना, तर ते त्याला डायरेक्टली पॉइंट करू शकतात. समजलं? पण जे फ्रेंड फंक्शन आहे ते क्लासच्या बाहेर डिक्लेअर करतो ना आपण, तर मग त्याच्यासाठी काहीतरी रेस्ट्रिक्शन्स येतात. मग आपल्याला ऑब्जेक्ट बनवूनच ते फ्रेंड फंक्शन कॉल करावे लागतं. ओके, आता सपोज एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो की फ्रेंड फंक्शनला एक्सप्लेन करा आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग युझिंग फ्रेंड फंक्शन करा. तर मग तुम्हाला काय करायचं? आधी फ्रेंड फंक्शनची डेफिनेशन वगैरे लिहायची. ओके, हे झालं. त्यानंतर फ्रेंड फंक्शनच्या रिलेटेड इथे पुढे पण मी 1-2 पॉईंट्स ऍड केलेले आहे, त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. एक्झामिनरला काय पाहिजे असतं की समोरचा जो पण स्टुडंट आहे त्याला आन्सर समजलेलं आहे. तुम्ही किती पण पाठ केलं पण जर तुम्हाला समजलेलं नसेल ना, तर एक्झामिनर तुमचे मार्क्स कुठे ना कुठे कमी करेलच. तर मग जेव्हा आणि आन्सर कोणत्याही क्वेश्चनचं आन्सर लिहिण्याची एक टेक्निक असते. सपोज आता मला क्वेश्चन आला की एक्सप्लेन फ्रेंड फंक्शन अँड ओव्हरलोड अ प्लस ऑपरेटर युझिंग फ्रेंड फंक्शन. तर मी काय करेल? आधी फ्रेंड फंक्शनची डेफिनेशन लिहिल, त्यानंतर ऑपरेटर ओव्हरलोडिंगची डेफिनेशन लिहिल, त्यानंतर क्लास काय असतो ते 1-2 शब्दात लिहिल. म्हणजे यांनी काय होईल? माझ्या ज्या आन्सरची जी लेंथ आहे ती वाढेल. सपोज आता आणि नोट्स यासाठी असतात की आपल्याला कन्साईज अमाऊंटमध्ये स्टडी करायचा असतो, ना की बुक्स आहे. बुक्समधून आपण कसा स्टडी करतो की फक्त बघून घेतो आणि तो लक्षात पण राहत नाही. आपल्याला इथे काय करायचं आहे की आपल्याला स्मॉलेस्ट अमाऊंटमध्ये म्हणजे जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे त्याच लक्षात ठेवायचे आहे, म्हणजे त्याच लर्न करायचे आहे. आणि एक्झामला त्याच्या रिलेटेड क्वेश्चन आला की सपोज जर ऑपरेटर ओव्हरलोडिंगच्या रिलेटेड क्वेश्चन येतोय तर त्याच्यात तुम्ही ऑपरेटर ओव्हरलोडिंगची डेफिनेशन आरामात इन्क्लूड करू शकता. त्यांनी काय होईल? तुमच्या आन्सरची साईज वाढेल. ओके, त्यानंतर जेव्हा पण आपण कोणतंही एक्झाम्पल देतो ते एक्झाम्पल तुम्ही एक्सप्लेन केलं पाहिजे. आता कोणतंही जर तुमच्याकडे समोर कोड असेल तर एक्सप्लेन करणं सोपं आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता का देयर इज अ क्लास नेम ॲज अ माय क्लास, देन वी इनसाइड दॅट क्लास देयर इज अ प्रायव्हेट व्हेरिएबल नेम ॲज अ व्हॅल्यू, इट्स टाईप इज इंटिजर, देन under public access specifier there is a constructor of that class, then I declare the function friend function, then I define that friend function, then in main function I call. म्हणजे जेव्हा पण आपण असं एक्झामिनरला दाखवतो की मला टॉपिक समजलाय, एक्झामिनर तुमच्या आन्सरची लेंथ पण न बघता तो तुम्हाला फुल मार्क्स देतो. ओके,
आता फ्रेंड फंक्शनच्या रिलेटेड इथे 1-2 पॉईंट्स येते, बघून घेऊ फक्त. फ्रेंड फंक्शन कॅन ऍक्सेस अँड मॅनिप्युलेट द प्रायव्हेट डेटा ऑफ अ क्लास विदाउट बिंग अ मेंबर ऑफ दॅट क्लास. सेम आहे, म्हणजे फ्रेंड फंक्शन डायरेक्टली ऍक्सेस करू शकतं किंवा मॅनिप्युलेट करू शकतं प्रायव्हेट डेटा आणि प्रोटेक्टेड डेटा ऑफ दॅट क्लास विदाउट बिंग अ मेंबर. म्हणजे फ्रेंड फंक्शन त्या क्लासचा मेंबर नाही, पण तो तरी पण हे कामं करू शकतो. ओके. देन फ्रेंड फंक्शन प्रोव्हाइडेड अ वे टू अलाउ एक्सटर्नल फंक्शन और क्लासेस टू वर्क क्लोजली विथ अ क्लास अँड ऍक्सेस प्रायव्हेट मेंबर्स वेन नेसेसरी. म्हणजे तेच आहे की फ्रेंड फंक्शन काय एक वे प्रोव्हाइड करतो की ज्याने एक्सटर्नल फंक्शन किंवा एक्सटर्नल जो क्लास असेल तो आपल्या जो करंट क्लास आहे त्याच्या क्लोजली म्हणजे त्याच्यासोबत क्लोजली काम करू शकतोय. ओके. आता जसं फ्रेंड फंक्शन असतं तसा फ्रेंड क्लास पण असतो, पण या कन्सेप्टमध्ये आपल्याला जाण्यात म्हणजे काही गरज नाही. ओके. त्यानंतर त्याचे ऍडव्हान्टेजेस आहे ऍक्सेस टू प्रायव्हेट अँड प्रोटेक्टेड मेंबर्स. ओके. आता हे तेच आहे, म्हणजे आपण एकच गोष्ट रिपीट करतोय, फक्त शब्द वेगळे. देन सेकंड पॉईंट, इट एनहान्सेस एनकॅप्सुलेशन. देन थर्ड वन इज फ्रेंडशिप इज नॉट इनहेरिटेड. इट एनहान्सेस एनकॅप्सुलेशन म्हणजे काय, हे एनकॅप्सुलेशनला बढावा देतं. एनकॅप्सुलेशन म्हणजे काय माहिती का, की आपण एक बाइंडिंग करतो कॅरेक्टरिस्टिक्स आणि बिहेवियर. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे आपल्या क्लासचे व्हेरिएबल्स, बिहेवियर म्हणजे आपल्या क्लासचे फंक्शन्स. तर आपण त्याला क्लासमध्ये एनक्लोज जेव्हा करतो ना, तर त्याला आपण काय करतो, एक एनकॅप्सुलेट करतो, म्हणजे त्याला मर्ज करतो असं समजा, आणि त्याला एक ऍज अ सिंगल एंटिटी म्हणून आपण रिप्रेझेंट करत असतो. तर मग फ्रेंड फंक्शनचा यूज करून आपल्याला एनकॅप्सुलेशनला एनहॅन्समेंट मिळते. देन सेकंड, फ्रेंडशिप इज नॉट इनहेरिटेड. म्हणजे आता नेक्स्ट युनिट आहे इनहेरिटन्स. तर इनहेरिटन्स मध्ये आपण काय करतो की कोड रियूज करत असतो, बरोबर. तर ही जी फ्रेंडशिप आहे म्हणजे फ्रेंड फंक्शन आहे त्यात ते आपण इनहेरिट करू शकत नाही. ओके. देन नेक्स्ट टॉपिक आहे आता ओव्हरलोडिंग अ युनरी ऑपरेटर. ओव्हरलोडिंग अ युनरी ऑपरेटर. आता जेव्हा पण असा क्वेश्चन येईल तेव्हा सगळ्यात पहिले ना एक्झामिनरला काय वाटतं की समोरच्याला काय काय माहित पाहिजे. सगळ्यात पहिले त्याला डेफिनेशन ऑफ ऑपरेटर ओव्हरलोडिंग ही आली पाहिजे. आता ही एक्झाम मध्ये जर सपोज असा क्वेश्चन आला तर तो क्वेश्चन कसा लिहायचा त्याची टेक्निक आहे. डेफिनेशन ऑफ ऑपरेटर ओव्हरलोडिंग, देन 2 or 3 पॉइंट्स रिगार्डिंग ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ओके. म्हणजे आधी ऑपरेटर ओव्हरलोडिंगची डेफिनेशन लिहायची आणि 1-2 पॉइंट्स ऑपरेटर ओव्हरलोडिंगचे येत असतील तर ते लिहून द्यायचे. ओके. त्यानंतर दुसऱ्या पॉईंटमध्ये येईल, दुसऱ्या पार्टमध्ये, की युनरी ऑपरेटर म्हणजे काय. मग युनरी ऑपरेटर, द ऑपरेटर विच टेक्स ओनली सिंगल एलिमेंट इज नोन एज युनरी ऑपरेटर. एक्झाम्पल ऑफ युनरी ऑपरेटर काय आहे, निगेशन म्हणजे निगेटिव्ह, प्लस प्लस म्हणजे इन्क्रीमेंट, निगेटिव्ह मायनस मायनस म्हणजे डिक्रीमेंट, आणि नॉट लॉजिकल निगेशन. ओके. तर मग हे युनरी ऑपरेटर झालं. ओके. त्यानंतर आता युनरी ऑपरेटर आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग याच्या रिलेटेड काहीतरी आपल्याला लिहावं लागेल. ओके. त्यानंतर मग आपण इथे लिहिलंय युनरी ऑपरेटर कॅन बी ओव्हरलोडेड, म्हणजे युनरी ऑपरेटर सुद्धा ओव्हरलोड होऊ शकतात. फक्त आपल्याला त्यासाठी काय करावं लागतं, टू प्रोव्हाइड देम कस्टम बिहेवियर. म्हणजे आपण युनरी ऑपरेटर सुद्धा ओव्हरलोड करू शकतो. का ओव्हरलोड करू शकतो, टू प्रोव्हाइड द ऑपरेटर ॲज अ कस्टम बिहेवियर, म्हणजे आपण कस्टमाइज बिहेवियर आपण त्या आपल्या ऑब्जेक्टला देऊ शकतो. त्यानंतर बाय ओव्हरलोडिंग युनरी ऑपरेटर वी कॅन डिफाईन हाऊ इट शुड ऑपरेट ऑन अ ऑब्जेक्ट. म्हणजे जेव्हा पण आपण कोणतंही ऑपरेटर ओव्हरलोड करतो तर आपण असं डिफाईन करतो की हा ऑपरेटर जेव्हा क्लासच्या ऑब्जेक्टसाठी यूज होईल तेव्हा तो कसा वर्क करेल. हेच ऑपरेटर ओव्हरलोडिंगच्या बेसिक, म्हणजे हेच गोष्ट बेसिक आहे आणि हेच त्याचं इंटेन्शन आहे की जेव्हा पण आपण 2 ऑब्जेक्टला त्या ऑपरेटरचा यूज करतो, म्हणजे ऑब्जेक्ट 1 मायनस ऑब्जेक्ट 2 करतो, तेव्हा ते जे मायनस साईन आहे तर त्याला आपण कस्टमाइज बिहेवियर देतो, त्यालाच आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणतो. या युनिटचा साईज छोटा आहे, फक्त कन्सेप्च्युअली हे थोडंसं हाय आहे, पण जर तुम्हाला ऑपरेटर ओव्हरलोडिंग हीच कन्सेप्ट समजली तर बाकी पूर्ण युनिट इझी आहे. देन वी कॅन ओव्हरलोड युनरी ऑपरेटर बाय युझिंग बोथ मेंबर फंक्शन अँड फ्रेंड फंक्शन. सिमिलर, म्हणजे आपण युनरी ऑपरेटरला सुद्धा मेंबर फंक्शनने पण ओव्हरलोड करू शकतो आणि फ्रेंड फंक्शनचा यूज करून पण ओव्हरलोड करू शकतो. आता त्याच्यासाठी एक कोड आहे. मी तुम्हाला सांगितलंय की मी प्रत्येकाच्यासाठी एक्झाम्पल द्यायचं का प्रेफर करतोय, कारण एक्झामिनरच्या आपल्याला सायकोलॉजीने जायचंय. एक्झामिनरला एक्झाम्पल देऊन लवकर समजतं, म्हणजे तो एक्झाम्पल बघायला आणि समजून जाईल, तो वाचणार पण नाही तुमची थेअरी. एक्झाम्पल इज मस्ट. एक्झाम्पल कोणताही क्वेश्चन असो एक्झाम्पल देणं गरजेचं आहे. भले तुम्हाला प्रोग्रामिंगच्या याच्यातलं एक्झाम्पल येत नसेल, रिअल वर्ल्ड एक्झाम्पल द्या. समजलं. आता कोड बघूया. हॅश इन्क्लूड आय स्ट्रीम, क्लास माय क्लास, प्रायव्हेट इंटिजर व्हॅल्यू,
सेम कोड आहे, ऍडिशन इन्क्रिमेंटचा कोड आहे फक्त हा, रिटर्न माय क्लास व्हॅल्यू प्लस 1. ओके. आता इथे इन्क्रिमेंट आहे म्हणून काय म्हणता, युनरी ऑपरेटर आहे. युनरी ऑपरेटर कॅन नॉट टेक एनी पॅरामीटर, म्हणजे जेव्हा पण आपण युनरी ऑपरेटरला ॲज अ क्लास मेंबर म्हणून ट्राय ऑपरेटर ओव्हरलोडिंग ट्राय करतो तेव्हा त्याला कोणताच पॅरामीटर लागत नाही. हे आपण आपल्या 4th नियम म्हणजे रेस्ट्रिक्शन ऑन ऑपरेटर ओव्हरलोडिंगच्या 4th रूलमध्ये शिकलो होतो. ओके. त्यानंतर रिटर्न माय क्लास व्हॅल्यू प्लस 1, म्हणजे आपल्याला फक्त व्हॅल्यूमध्ये 1 ने इन्क्रिमेंट करायची, त्याच्यामुळे व्हॅल्यू प्लस 1 मी इन्क्रिमेंट केलं. देन माय क्लास ऑपरेटर मायनस म्हणजे निगेशन, म्हणजे आपल्याला निगेटिव्ह दाखवायचंय. म्हणजे समोरचा आपल्याला काय देईल, पॉझिटिव्ह 5 देईल, आपल्याला त्याला निगेटिव्ह 5 मध्ये कन्वर्ट करून द्यायचंय. ओके. नाव रिटर्न माय क्लास निगेटिव्ह व्हॅल्यू. आणि आपण एक फंक्शन बनवलंय, इंटिजर फंक्शन बनवलंय. फंक्शन आपण यासाठी बनवलं की ते फंक्शन कॉल केल्यावर आपल्याला करंट ऑब्जेक्टची व्हॅल्यू प्राप्त होईल किंवा करंट ऑब्जेक्टची व्हॅल्यू मिळेल. ओके. आता मेन फंक्शन मध्ये जो ड्रायव्हर कोड आहे ऍक्च्युअल आपला, तो काय म्हणतो हे बघूया. ओके. आता इंट मेन माय क्लास ऑब्जेक्ट. ओके. पहिल्यांदा आपल्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवला, त्यानंतर आपल्या क्लासचा एक इन्क्रिमेंट नावाचा ऑब्जेक्ट बनवला की ज्यामध्ये इन्क्रिमेंटेड व्हॅल्यू स्टोअर होईल. इन्क्रिमेंट क्लासला आपण काय पास केलं, ऑब्जेक्ट 1 प्लस प्लस केलं. आता आपण इथं ऑब्जेक्ट डॉट व्हॅल्यू नाही केलंय, ऑब्जेक्टला प्लस प्लस केलंय. म्हणजे आता ऑब्जेक्टमध्ये मल्टिपल व्हेरिएबल्स पण असू शकतात, पण मग आपण डायरेक्ट ऑब्जेक्टला प्लस प्लस केलंय आणि तो इन्क्रिमेंट होऊन येणार आहे. मग आपण काय केलं, इन्क्रिमेंटला प्रिंट केलं. ओके. प्रिंट कसं केलं, इन्क्रिमेंट ऑब्जेक्ट डॉट गेट व्हॅल्यू केलं. गेट व्हॅल्यू नावाचं आपण फंक्शन आधी डिक्लेअर केलं होतं, ते फंक्शनला आपण फक्त तिथे कॉल केलं. ओके. त्यानंतर माय क्लास निगेशन इक्वल टू मायनस ऑफ ओबीजे. आता माय क्लास निगेशन नावाचं एक परत ऑब्जेक्ट तयार केला, त्यानंतर मायनस ओबीजे म्हणजे त्याचं निगेशन ट्राय करतोय आपण, आणि सी आउट निगेशन डॉट गेट व्हॅल्यू केलं. मग त्यांनी आपल्याला काय भेटलं, निगेशन केलेलं आउटपुट भेटलं. ओके. समजलं. आता सिलेबसमध्ये परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन करून भरपूर सारे कोड्स आहे. आता ते कोड्स तुम्हाला कसे लक्षात ठेवायचे तुम्हाला ते सांगतो. हे बघा, सगळ्यात पहिले कोणता येतो, ऑपरेटर ओव्हरलोडिंग युझिंग युनरी ऑपरेटर. त्याच्यासाठी तुम्हाला कोड तर लिहावाच लागणार आहे, बरोबर. त्यानंतर दुसरा टॉपिक काय सिलेबसमध्ये, ऑपरेटर ओव्हरलोडिंग युझिंग बायनरी ऑपरेटर. आता युझिंग बायनरी ऑपरेटर आहे, तर आपण बायनरी ऑपरेटर कोणता आहे आपला, प्लस आहे मायनस आहे. तर मग आपण बायनरी ऑपरेटरसाठी तुम्ही कोणता कोड लिहू शकता, हा फ्रेंड फंक्शनवाला पण लिहू शकता. ओके. फ्रेंड फंक्शनवाला पण लिहू शकता, ऑपरेटर फंक्शन ॲज अ फ्रेंड फंक्शन, किंवा हा मेंबर फंक्शनवाला पण लिहू शकता कोड. ओके. कशासाठी लिहू शकता, ऑपरेटर ओव्हरलोडिंग युझिंग बायनरी ऑपरेटर. ओके. त्यासाठी तुम्ही या दोन्हींपैकी कोणता पण कोड लिहू शकता, आणि युनरी ऑपरेटरसाठी कोड लिहिलेला आहे. एक्झाम मध्ये कोणताही क्वेश्चन येऊ, तुम्हाला कोड लिहायचा आहे. कोड लिहायचा, फुल मार्क्स घ्यायचे. समजलं. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही नोट्स डाउनलोड करू शकतात. ओके. I am posting new videos soon, so don't forget to subscribe. Please like, share and subscribe my YouTube channel. Thank you very much.